लाल भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याच्या वरची जी साल असते ती साल सुरीने काढून घ्यायची आणि भोपळ्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायचे. आता त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, एक टोमॅटो तुम्ही इथे घालू शकता आणि एक कांदा घालायचा आहे. थोडंसं तिखट पाहिजे नसेल तर एक मिरची तुम्हाला इथे घालायची, किंवा तुम्हाला तिखट नसेल पाहिजे तर मिरची नाही घातली तरी चालेल. 3-4 लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं आलं यामध्ये आवर्जून घालायचं. नंतर ना एक भांडं घ्या, त्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्यामध्ये पाणी आणि मीठ एवढंच घालायचं आहे आणि कुकरला अगदी 4-5 शिट्ट्या करून सगळं चांगलं मऊसूत इथे शिजवून घ्यायचे. तर हे मी इथे घालून घेतलेले. मसाले वगैरे आपल्याला काही वापरायचं नाही. आता जर तुम्ही डाएट करत असाल, वजन कमी करायचे, जेवण तुम्ही आहार तुमचा कमी केला तरी हे जे घटक असतात ज्यातनं आपल्याला एनर्जी भेटते, असे पदार्थ लिक्विडच्या स्वरूपात असले तरीही आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतात. ते संध्याकाळचं तुम्ही हे जेवणाच्या अगोदर पिऊ शकता, जेणेकरून तुमची भूक जी असते ती मंदावते आणि आहार तुमचा जो असतो कमी जातो. वजन कमी करण्यासाठी याची खूप मदत होते. आता मीठ घालून घेतलेलं आहे आणि कुकरला शिजायला लावलेलं आहे. शिजल्याच्या नंतरनं पूर्ण कुकर गार होऊन द्यायचा आहे आणि गार झाला की मग ते काढून घ्यायचे. आता जे आपण यामध्ये पाणी घातलेलं असतं ते पाणी एखाद्या गाळणीने गाळून घ्या आणि मग भोपळा आणि हे जरासं थंड होऊन द्या. गरम असताना पिसू नका, थंड करा आणि थंड झालं किंवा यामध्ये थोडासा बर्फाचे खडे घाला आणि मिक्सरला हे ग्रेव्ही कसं पिसून घेतोय अगदी तसं पिसून घ्यायचं आणि परत एकदा गाळणीतून आपल्याला हे गाळून घ्यायचं. म्हणजे जर मिरचीची बी, टोमॅटोची साल, आलं असं काहीतरी थोडंसं राहिलं असेल तर ते गाळणीतून निघून जातं. एकदम प्लेन असं सूप आपल्याला हे इथे बनवून घ्यायचं आहे. आता बनवून घेतलेलं आहे बघू शकता. असं घट्टसरपणाच याला ठेवायचं आहे. नंतर ना हे गॅसवरती ठेवायचं. यामध्ये आपल्याला काळी मिरपूड आवर्जून घालायची आहे आणि बटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि याला एक चांगली उकळी आणून द्यायची. उकळी आली की तुम्ही हे प्यायला घेऊ शकता. खूप हेल्दी, पौष्टिक आहे आणि तसा लाल भोपळा कोणी खात नसेल असं सूप केलं की घशाला, पोटाला सगळ्याला आराम मिळतो. वातावरण थंड आहे आणि ह्या थंड वातावरणामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण जे असतं ते कमी असतं. अशा वेळेस हे असं लिक्विडसारखं सूप तुम्ही इथे बनवू शकता आणि पिऊ शकता. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हे भोपळ्याचं सूप कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशा सूपच्या रेसिपीबरोबर भेटूया.